आज आपण फराळी मिसळीची रेसिपी करणार आहोत। फराळी मिसळ करायला अगदी सोपी आणि चवीला खूप छान लागते। थोडीशी पूर्वतयारी केली असेल तर उपवासासाठी अगदी 10 मिनिटात तुम्ही ही रेसिपी करू शकता। आज मी फराळी मिसळीची जी झटपट पद्धत दाखवणार आहे। मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ती नक्की आवडेल। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी साबुदाणा आणि साधारण मुठभर शेंगदाणे घेतले आणि एक मीडियम साईजचा बटाटा। बटाट्याऐवजी आपण रताळे घेऊ शकतो। शेंगदाणे आणि साबुदाणा 7 ते 8 तास पाण्यात भिजवावा। साबुदाणा भिजवताना तो फक्त बुडायला जेवढं पाणी लागेल आणि अगदी थोडंसं वर येईल एवढंच पाणी घालावं, जास्त पाणी घालू नये। बटाटा कुकरमध्ये शिजवून त्याच्या फोडी करून घ्याव्या। 7-8 तासानंतर साबुदाणा छान भिजला आहे। मिक्सरच्या भांड्यात 5 मोठे चमचे म्हणजे साधारण 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घ्यावे। शेंगदाणे भाजून त्याचे हे कूट तयार करून ठेवले आहे। त्यात 2 मोठे चमचे खवलेला ओला नारळ घालावा। ओलं खोबरं नसल्यास सुकं खोबरं घालावं, पण ते अगदी थोडं घालावं आणि ते स्किप केले तरी सुद्धा चालेल। आता त्यात पाणी घालून हे मिश्रण वाटून घेऊया। माझे पटकन जास्त पाणी घातले गेले, पण वाटताना थोडे कमीच पाणी घालून वाटावे, कारण मिक्सर चालू केल्यावर ते बाहेर येते। हवे असल्यास आपण नंतर पाणी वाढवू शकतो। ही आपली सर्व पूर्वतयारी झाली आहे। आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया। गॅस चालू करून कढई तापल्यावर त्यात 1 चमचा साजूक तूप घालावे। तूप तापल्यावर त्यात 1 चमचा जिरं घालूया। आता त्यात 2 मिरच्यांचे तुकडे करून घालूया। साधारण 2 ते 3 मोठे चमचे भिजलेला साबुदाणा घालूया। शिजलेल्या बटाट्याच्या फोडी आणि भिजवलेले शेंगदाणेही घालूया। आता हे सगळे एकदा छान मिक्स करून घेऊया। नमस्कार मंडळी, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। मगाशी वाटून ठेवलेले खोबरं आणि दाण्याच्या कुटाचे मिक्सचर त्यात घालूया। त्यात थोडं पाणीही घालूया। ही मिसळ थोडी पातळच असावी, कारण जसा त्यातील साबुदाणा फुलेल तशी ती घट्ट होते। त्यानुसार आपण पाणी वाढवावे। आता त्यात बाकीचे साहित्य ॲड करूया। 2 आमसुले घालावी। आमसुलं नसल्यास 1 चमचा लिंबाचा रस घालावा, पण आमसूल घातल्यास जास्त चांगले, कारण आमसूल हे पित्तशामक असते। शेंगदाण्यामुळे पित्त होऊ शकते, त्यामुळे हा चांगला उपाय आहे। त्यात चवीनुसार मीठ घालूया। आणि 1 चमचा साखर घालूया।
आता मिसळ चांगली ढवळून सर्व मिक्स करून घेऊया आणि चांगली उकळी येऊ देऊया। उकळी येत असताना असे एक दोनदा ढवळून घ्यावे, नाहीतर साबुदाणा आणि बटाटे तळायला राहतात आणि नीट मिसळत नाहीत। इथे गरज वाटल्यास थोडेसे पाणीही वाढवू शकतो। फक्त पाणी वाढवल्यास ते चांगले उकळू द्यावे आणि त्यानुसार थोडे मीठ घालावे। अशा प्रकारे आपली मिसळ होत आली आहे। आता 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया। तुम्ही उपासाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घालू शकता। आता मिसळ छान उकळली आहे, आपण गॅस बंद करूया। ही मिसळ केल्या केल्या लगेच सर्व करावी। आपल्याला जेव्हा खायची असेल त्याआधी थोडा वेळ करावी, खूप आधी करून ठेवू नये। आज आपण जी केली ती झटपट मिसळीची पद्धत आहे। त्याऐवजी साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी आणि दाण्याची आमटी अशी वेगवेगळी करून मग ते मिक्स करतात। पण ह्या पद्धतीने मिसळ केल्यास वेळ तर वाचतोच आणि चवही अगदी तशीच लागते। आता आपण मिसळ सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। त्यावर बटाट्याचा फराळी चिवडा घालूया। या चिवड्याऐवजी आपण जो लाल रंगाचा सळई चिवडा मिळतो तोही घालू शकतो। या महाशिवरात्रीला तुम्ही ही फराळी मिसळ नक्की करून बघा। घरातील सर्वांना खूपच आवडेल। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक आणि शेअरही करा। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।